अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील तणावामुळे गॅसचा पुरवठा कमी झालाय, त्यामुळे गॅस टंचाई निर्माण झाली आहे। अशा या स्थितीमध्ये घरगुती गॅसचा काळाबाजार होऊ नये यासाठी पोलिसांनी विशेष लक्ष केंद्रित केलंय। घरगुती गॅसचा साठा करून किंवा जास्त दराने विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल असा थेट इशाराच अप्पर पोलीस आयुक्त सारंग आव्हाड यांनी दिलाय। तसंच अशा प्रकारांमध्ये आढळणाऱ्यांवर गुन्हे दाखल करून कठोर पावलं सुद्धा उचलली जातील असं त्यांनी सांगितलंय। वेळेप्रसंगी मकोका लावण्यात येईल हे सुद्धा त्यांनी स्पष्ट केलंय। पिंपरी चिंचवड पोलीस आता या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर ऍक्शन मोडवर आलेले आहेत। एकीकडे नागरिकांना गॅस टंचाई भासते, अनेकांना गॅस सिलेंडर मिळत नाहीयेत, त्यांना गॅस मिळवण्यासाठी रांगेत उभं राहावं लागतंय आणि अशा सगळ्या स्थितीत जर कोणी काळा बाजार करण्याचा प्रयत्न केला त्यावर मात्र कठोर पावलं उचलली जातील। घरगुती गॅसच्या बाबतीमध्ये काळा बाजार होण्याची शक्यता आहे असं आपलं म्हणणं आहे। मात्र अद्याप कुठल्याही प्रकारचं तसं आमच्या निदर्शनास आलेलं नाही, कारण आमचे पथकं त्या बाबतीमध्ये सतर्क आहेत। पोलीस स्टेशन निहाय पथकं आहेत, क्राईम ब्रांचची पथकं आहेत। काळा बाजार करताना कुणी सापडल्यास इसेन्शियल कमोडिटीज ॲक्ट म्हणजे EC ॲक्ट अतिशय कठोर कायदा आहे, त्या कायद्यानुसार कारवाई केली जाते। त्याच्यामध्ये दंड आणि कारावासाची शिक्षा आहे। त्या व्यतिरिक्त असं कोणी वारंवार असा कायद्याचा भंग करणार असेल आणि जर योग्य सगळ्या कायद्यांच्या त्या चौकटीमध्ये तो बसत असेल तर आम्हाला मकोकासुद्धा लावण्याचं प्रावधान त्याच्यामध्ये आहे। या कायद्यासाठी, या गुन्ह्यासाठी मकोका लावण्यासाठी सुद्धा आम्ही मागे पुढे पाहणार नाही। नागरिकांना आव्हान आहे की त्यांनी कुठल्या प्रकारे काही पॅनिक होऊन जाऊ नये। जिल्हा प्रशासनासोबतच्या कालच्या बैठकीमध्ये OTP मिळाल्यानंतर 4 दिवसामध्ये प्रत्येकाला सिलेंडर मिळेल अशी ग्वाही जिल्हा प्रशासनाने दिलेली आहे। त्याचबरोबर कुठल्याही गॅस एजन्सीच्या ठिकाणी किंवा इतरत्र कुठेही गॅस 1 to 1 असा विक्री केली जाणार नाही याबाबत सूचना